आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार. बालाजी या ठिकाणी सुप्रसिद्ध जी काही मंदिरं आहेत, इतर मंदिरं, त्यांचं आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत. संपूर्ण दक्षिण भारतची सदस्य या ठिकाणी उतरलेले आहेत. या ठिकाणी अनेक प्रवेशद्वार, सुंदर कलाकृती पाहायला मिळते. वनराईंनी, अनेक वास्तूंनी सुसज्ज असलेली मंदिर परिसरातील दृश्य सर्वांच्या आवडतीची. अंमली पेठ, कड्या कपारीत स्थायिक झालेली ही मंदिरं वृक्षराईंनी नटलेली. आमचे दक्षिण भारत ट्रिपचे सदस्य दर्शनासाठी जात आहेत. गोपालकृष्ण, राधाकृष्ण. माता पूजेसाठी 300 रुपये फी आकारली आहे. आजोड वास्तूचा बिजोड नमुना. अनेक प्रकारच्या गायी या ठिकाणी आहेत. गाय पूजण्यासाठी 3. बालाजी परिसरातील भव्य कमान, नक्षीदार कमान. विलोभनीय निसर्ग सौंदर्य. सूचना फलक, पादुका दर्शन. कमानीचं आतील दृश्य. ट्रिपचे सदस्य गोमाता दर्शन घेऊन बसकडे वाटचाल करत आहेत. प्रवेशद्वारासमोरील निसर्ग सौंदर्य, बगीचा. रहदारी. कोकण घेतल्यानंतर गोविंदा रेस्टॉरंटची भव्य इमारत पाहण्यासाठी दक्षिण भारत सहलीचे सर्व सदस्य उपस्थित झालेले आहेत. मंदिराच्या बाहेरील परिसर, प्रवेशद्वार, महिला वर्ग आणि यात्रेकरू प्रत्यक्ष प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत आहेत. प्रवेशद्वारावरील आकर्षक मूर्ती. चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आपण व्यंकटेश्वराची, बालाजीची टोकन घेऊन शेवटचा पॉईंट व्यंकटेश्वरा रेस्टॉरंट पाहण्यात आलेलो आहोत. अनेक विविध प्रकारच्या वस्तू या राधाकृष्ण या मोठ्या हॉलमध्ये विक्रीस ठेवलेल्या आहेत. शिवाय जागोजागी प्रसाद वाटपही असते. भाविकांच्यासाठी अनेक सोयी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. या ठिकाणी भाविक प्रसाद घेत आहेत. आकर्षक कलाकृती, व्यंकटेश्वरा रेस्टॉरंट. बालाजीच्या अवतीभोवतीच्या परिसरातील गोपूर, विविध कलाकुसरीने आणि आकर्षक रंगामुळे सर्व जगाला भुरळ पडणार असं हे गोविंदा रेस्टॉरंट. रेस्टॉरंट समोरील बगीचा, फाउंटन. भक्तगण दर्शन घेऊन आवश्यक वस्तूंची खरेदी करून आता आपल्या निवासस्थानी जात आहे. बागेश्वरी नायकवडी फोटो सेशन पोच देत आहेत. आवडी चॅनलतर्फे त्यांना धन्यवाद. समुद्र मंथनाचा देखावा.
राक्षस तो भगवान है ना। हाँ समुद्र म्हणतात तो इधर राक्षस ये राक्षस है ना तो भगवान है। चप्पल स्लिप कर एक एक